किल्ले रायगडावर आज तिथीनुसार 352वा शिवराज्याभिषेक सोहळा हा पार पडणार आहे आणि या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील गडावर उपस्थित राहणार आहेत। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अक्षय, आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? ऋषाली, आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक जो आहे तो किल्ले रायगडावरती आज मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। 6 तारखेला तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो तारखेप्रमाणे 6 जूनला पार पडला। त्यावेळेस छत्रपती संभाजीराजे यांच्याकडनं शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो संपन्न झालेला होता आणि आज 9 जूनला तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो 352वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे तो पार पडणार आहे। आपण पाहू शकतो की शिवभक्त जे आहेत ते मोठ्या संख्येने किल्ले रायगडावरती जे आहेत ते दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण या सर्व शिवभक्तांशी बातचीत देखील करणार आहोत। कुठून आलात आणि कधीपासून किल्ले रायगडावरती दाखल झालात? तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा आहे यावर्षी 352वा हा राज्याभिषेक सोहळा आहे महाराजांचा। आम्ही लालबागवरून आलेलो आहेत। काल आम्ही सर्व देवस्थानं करून आम्ही आमच्या महाराजाला त्याचा जो राज्याभिषेक सोहळा आहे हा द्विगुणित कसा असतो किंवा कसं त्याचं पावित्र्य असतं ते बघण्यासाठी आम्ही आलो आहे। काल रात्रीपासून थांबलेलो, आता आम्ही चालत वरती पायी जाऊन आम्ही त्या राज्याभिषेकाला सोहळा आम्ही बघणार आहे। खरं तर लालबागमधनं ही सर्व मंडळी जी आहेत ते मुंबईमधनं आलेल्या असल्याचं पाहायला मिळतंय। आज शासनाकडून शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो तिथीनुसार पार पडणार आहे आणि त्याकरता सर्व शिवभक्त जे आहेत ते उत्साहाने किल्ले रायगडावरती दाखल झालेले आहेत। आणि शिवराज्याभिषेक सोहळा म्हटलं किंवा शिवजयंती म्हटलं तर शिवभक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारत असतो आणि तसंच दृश्य आता पाहायला मिळतंय। धन्यवाद अक्षय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।